जेव्हा डोळ्याच्या पडद्याला सूज येते किंवा डोळ्याच्या नसाला सूज येते तेव्हा स्टिरॉइड बरेच दिवसाचे रुग्ण खात असतात. ही स्टिरॉइड हळूहळू डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम करतं आणि नंतर हळूहळू नजर कमी व्हायला लागतं. पण त्या ठिकाणची सूज मात्र काही कमी होत नाही. त्याची स्टिरॉइडचा डोस हा वाढत जातो. त्याचा परिणाम स्वरूप म्हणून मेंदूच्या नसावर, डोळ्याच्या दृष्टीवर, किडनीवर या ठिकाणी परिणाम होतो. एरवी इव्हन म्हणजेच की हाडावर सुद्धा पण होतो. म्हणजे हाडात झीज होणे, हाडामध्ये वंगण कमी होणे, असे मल्टिपल ऑर्गनवर या स्टिरॉइडचा इम्पॅक्ट होतो. तर मित्रांनो, याचा इम्पॅक्ट हा जास्त दृष्टीवर होतो. टेम्पररी सोल्युशन हे कोणत्याच आजाराचं नको आहे. आपल्याला मुळासकट त्याचं सोल्युशन हवं असेल तर निश्चित आयुर्वेद हा आपल्याला मदतगार ठरू शकतो. याच्यामध्ये जे स्टिरॉइड दिल्याच्या नंतर शरीराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सूज असेल, वेदना असतील, ते कमी करण्याचं कार्य असतं. पण ज्या कारणामुळे आपल्याला हे स्टिरॉइड घेणं चालू असतात, या कारणावर मात्र तेवढा विचार केला जात नाही. हे प्रत्यक्षदर्शी आहे. तर रेटिनाची सूज कमी होणं हेच आपल्याला एक महत्वाचा मुद्दा असेल, पण बाकीच्या कारणामुळे जर सूज येत असेल तर त्या कारणाचा विचार आपल्याला स्टिरॉइड घेण्यापासून वाचवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्या कारणाचाही विचार त्या स्टिरॉइडला थांबवणं हे एक महत्वाचा उपाय ठरू शकतो. नमस्कार.